शहरातील शिवाजीनगर भागात काही अल्पवयीन मुलांनी कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संबंधित मुलांना ताब्यात घेतलंय। या कारवाई दरम्यान आरोपींकडून कोयता, चाकू आणि इतर धारदार साहित्य जप्त करण्यात आलंय। या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी पुढील चौकशीही सुरू केली आहे। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता गस्त वाढवण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये आता हे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत। काही अल्पवयीन मुलांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। कोयते, चाकू घेऊन हा प्रकार घडलाय। आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेत। हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलांकडून संभाजीनगरमध्ये केला जातोय। छत्रपती संभाजीनगर माधव, हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगरमध्ये केला जातोय, काय अधिकची माहिती आहे? छत्रपती संभाजीनगर मधल्या सिडको N2 रामनगर परिसरातला हा व्हिडिओ आहे। गेल्या काही दिवसांपासून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। 4 फेब्रुवारी म्हणजे आठवड्याभरापूर्वीची ही घटना असल्याचं त्या परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे। पण ही मुलं व्यसन करून, ड्रग्ज घेऊन अशा पद्धतीने हातात कोयते घेऊन दहशत निर्माण सातत्याने करत असतात। आता पोलिसांनी कारवाई करावी अशी त्या परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। पोलिसांनी या व्हिडिओच्या पाहणी करून काही कारवाई केली का या संदर्भात अद्याप माहिती नाही। पण अल्पवयीन मुलं कशा पद्धतीने रस्त्यावर येऊन हातात कोयते घेऊन महिलांना, त्याचबरोबर शाळेतून येणाऱ्या मुला-मुलींना त्रास देत आहेत किंवा त्यांना त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, हा व्हिडिओ त्यामुळे समोर आलेला आहे। आणि चिंता व्यक्त केली जाते की छत्रपती संभाजीनगरामध्ये काय होतंय। एकीकडे उद्योग नगरी म्हणून या शहराची ओळख होत असताना अशा पद्धतीनं लहान लहान मुलं, अल्पवयीन मुलं जर हातात कोयते घेऊन रस्त्यावर फिरत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय झालं असा एक प्रश्न उपस्थित होत आहे। आणि त्यामुळे आता बघूयात की पोलीस या पुढच्या काळामध्ये काय कारवाई करतात। नक्कीच माधव, त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर हातात कोयता घेऊन संभाजीनगरमध्ये ही अल्पवयीन मुलं नेमकं काय करत होती याचा प्रश्नही समोर येतो।